चला आज आपण बनवणार आहोत नमकीन म्हणजे तिखट शंकरपाळ्या. ते याच्यासाठी आपण 1 वाटी बेसन घेतले आणि त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी मैदा घेतलाय. हे सम प्रमाणात घेतले आणि त्यात आता आपण घालतोय लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यात थोडंसं हिंग पण घालायचं आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ओवा पण घालू शकता. हे पहिला मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र. नंतर चांगलं तेल तापवून घ्यायचं, चांगलं कडक तेल तापवायचं आणि ते त्या पिठामध्ये घालायचं आणि हे नंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असतं म्हणून पीठ पहिला चमच्याने मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं ते गार झालं की परत आपल्या हाताने थोडं ते मिक्स करायचं. तेल म्हणजे पिठाला सगळं लागलं पाहिजे म्हणून पहिला चांगलं हे अशा प्रकारे मिक्स करायचं. असं मिक्स झालं की त्याच्यानंतर त्यात आपण पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. या शंकरपाळ्या तुम्ही नाश्त्याला वगैरे, मुलांच्या टिफिनला वगैरे हे देऊ शकता. संध्याकाळच्या चहा पिण्याच्या वेळेस पण खायला ह्या छान लागतात. बघा अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं. तसं मऊसर मळायचं, कडक नाही मळायचं आणि ते थोड्या वेळ ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आता हे पीठ मी घेतलं आहे. परत एकदा ते लाटायच्या आधी थोडंसं मळायचं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे. गोळे केले की आपण चपाती लाटतो तशा प्रकारे ते लाटून घ्यायचं. जास्त जाड पण नाही लाटायचं आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं. बघा असं हे लाटून झालं की हे आपण ज्या आकाराने तुम्हाला हवं आहे त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता. आता हे मी शंकरपाळ्याच्या आकाराने मी कट करणार आहे. तुम्हाला चौकोन हवे तर तुम्ही चौकोन पण कापू शकता, लांब हवे तर लांब पण कापू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे बघा हे असे बनवून घ्यायचे. असे सगळे लाटून बनवून घ्यायचे आणि तेल चांगलं तापवायचं आणि त्याच्यामध्ये हे सोडायचे आणि चांगलं ते वर खाली करत हलवत ते तळून घ्यायचे. लगेच त्याला पलटायचं नाही, थोडंसं वर खाली नंतर करून ते चांगले तळून घ्यायचे. कारण ते लगेच जर तेलातून काढले तर ते आतून थोडे कच्चे राहतात म्हणून ते चांगले तळून घ्यायचे. हे असे वर खाली तेलामध्ये करायचे आणि चांगलं तळून घ्यायचं. ते म्हणजे आतमध्येपर्यंत ते शिजले जातात. हा चांगला नाश्ता आहे. असं तुम्ही बनवून पण स्टोर करून ठेवू शकता आणि हा आपल्याला संध्याकाळी चहाच्या वेळेस वगैरे खायला खूप छान नाश्ता आहे. बघा एकदा करून बघा कशा वाटतात ह्या आणि नक्की कमेंटमध्ये सांगा.